प्रकारच्या मोमेंट्स आपल्याला अनुभवावे लागतात. परंतु इथे आता पुढे परत या पुढच्या बॉलने मॅच चालू होईल. आदर्श पाटलीच्या पहिल्या बॉलवरती रन्स मात्र आली नाहीये, परंतु आपण पाहतो की 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या सर्कलमध्ये 2 बाहेर उभे आहेत. दुसरा बॉल राईट अप ओव्हर द विकेट. दुसऱ्या बॉलवरती धमाकेदार एंट्री, संकेत म्हात्रे ऑन द फायर, षटकार लागतोय. डीजे लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारलेला हा अत्यंत दमदार फटका, असरदार बहारदार फटका संकेतच्या बॅटमधून आलेला आहे. यानंतरचा बॉल तितक्याच उत्तम प्रतीने टाकलेला होता, कारण याआधी षटकार मारल्यानंतर आपल्या गोलंदाजीतलं कन्सिस्टन्स काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आदर्श पाटीलने दाखवला. आधी षटकार खाल्ला, त्याच्या आधी डॉट, नंतर षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट, अशा प्रकारचं कधी डाव तुझा कधी डाव माझा या प्रकारामध्ये त्यांनी गोलंदाजी करून दाखवलेली आहे. पुढचा बॉल, पुढच्या बॉलवरती आपण पाहतोय चेंडू धीरे धीरे सरकताना कार्पेटवरून पुन्हा धाव मिळत नाहीये, परंतु ही जी सुरुवात आहे वागरण संघाची ही कमाल करणारी आहे. एक फटका जरूर मोठा खाल्लाय षटकाराचा, परंतु 3 बॉलमध्ये संकेत म्हात्रेवरती थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करून दाखवलेलं आहे. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण गोलंदाजीची आणखीन काही कमाल गोलंदाजी मैदानात दिसते. क्लास गोलंदाजी आदर्श पाटील कडून आपल्याला बघायला मिळते. एक फटका जरूर खाल्ला, परंतु ओव्हर कशी मॅनेज करायची हे तंत्र त्यांनी मैदानात दाखवून दिलेलं आहे. इथे फटका लागलाय, धीमा फटका आहे, क्षेत्ररक्षक पुढे धावतायत, सिंगल रन कशी पण जमवायचीच या इऱ्यात धावले आणि हा स्ट्राईक रोटेट करून इथे षटक मात्र समाप्त झाले. या षटकानंतर धावफलकावरती धीम्या गतीनं धावा जमल्या. त्या एका षटकारांची 7 धावा. धावा रोखण्याचं काम केलं. एक षटकार आणि एक सिंगल अशा प्रकारचे धावसंख्येचं रूपांतर इथे झालेलं आहे या षटकामध्ये आणि 7 रन्स विदाउट लॉस अशी सुरुवात, धीमी सुरुवात आहे जयनमन धोकडे संघाची. आणि कधी कधी आम्ही असं नेहमी सांगतो की वादळापूर्वीची शांतता जी म्हणतात ना ती हीच आहे, कारण याच्या नंतर येणारे फलंदाज आहेत ते अत्यंत आक्रमक आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्वात अग्रलेखाने नाव घेऊ शकतो की करण तोडणकर नावाचं एक वादळी फलंदाजीचं रूप आपण नंतर बघू, परंतु त्याचा नंबर लागेल त्यानंतरची गोष्ट असेल. पण हे दोन्ही फलंदाज कमालीची बॅटिंग करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत, नामचीन आहेत, नामांकित आहेत आणि आपल्या बॅटिंगचा दर्जा त्यांनी दरवर्षी सांभाळून दाखवलेला आहे. आपल्या टीमचे तारणहार आहेत. आपल्या टीम मध्ये जे जे फलंदाज आहेत त्यांची कॅपॅसिटी सुद्धा प्रत्येकाला माहिती आहे, परंतु ओपनिंग जोडी मैदानामध्ये आता स्थिर आहे. 7 रन्स फक्त काढल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा मोठ्या फटक्याने, दमदार हिट, सिक्सर. डीजे कालच्या रात्री आजच्या रात्रीमध्ये आपण जर हिशोब केला तर दर्णे गुरुजी आम्हाला सांगतात की 100वा षटकार लागलेला आहे. आदर्शने एक षटकार खाल्लाय आणि आता निखिलने पहिल्याच बॉलवर षटकार खाल्लाय. त्यामुळे संघर्षामधून आपण स्वतःला निर्माण करायचं, सिद्ध करायचं हे संकेत मैदानात करून दाखवतोय. यावेळचा चेंडू थोडासा बाउन्सी झालाय, ऑफ स्टंपच्या थोडा वरून गेलाय, विकेट किपरच्या हातात पोहोचलाय, परंतु इथे धाव मात्र मिळणं अशक्य आहे. अशा प्रकारे षटकार खाल्लाय, नंतर डॉट चेंडू पडलाय. निखिल पाटीलने सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये बरंच काही बघितलं आहे. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन खूप सारं घेतलंय. इथे पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाही, तोवर धाव येण्याची संभावना सुद्धा वाढत नाही आणि अशामुळे पुन्हा एक डॉट बॉल इथे मैदानात येताना दिसतोय. निखिल पाटीलचं वर्चस्व पुन्हा तो स्पष्ट करताना दिसतोय. लेफ्ट हँड फलंदाज आहे संकेत म्हात्रेनं सुद्धा
बऱ्याच मॅचेसमध्ये अर्धशतकांची खेळी करून दाखवली आहे, परंतु वेगवेगळ्या वेळी या गोष्टी घडलेल्या आहेत. आता मात्र ऑफस्टंपला सफल झालाय, फुटवर्क चांगलं केलंय, परंतु चेंडूने सरळ आपण पाहतो की दिशा बदलत नागमोडी वळत तो ग्राउंडवरून पळत होता, पण क्षेत्ररक्षकाने पुढे जाऊन त्या चेंडूवरती कंट्रोल प्राप्त केलं आणि त्यानंतर धावफलकावरती धावा वाढल्या. त्या 2 धावसंख्या झाली आहे 15 धावा. 15 धावा घेताना एकही फलंदाज बाद नाही झाला. सुरक्षात्मक ढंगात खेळलं जातंय मैदानामध्ये. इथे चेंडूला पुन्हा एक चांगला कलात्मक फटका मारलाय. क्षेत्ररक्षक अचूक फिल्डिंग करतोय आणि त्या चेंडूवरती अजून एक धाव जमा होतीये. धावसंख्या झाली आहे विदाउट लॉस 16 धावा. जय हनुमान धोकवडे. कुंदन तोडणकर. कुंदन तोडणकर आता पहिल्यांदा स्ट्राइक प्राप्त करतोय. कुंदन तोडणकर सुद्धा दमदार फलंदाजी करण्यामध्ये महारत प्राप्त आहे, कारण त्याच्या बॅटिंग मध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्किल आहे, हे आपण पाहिलेलं आहे. चेंडू मध्ये गती परिवर्तन झालं. फारसा वेग या चेंडूवर ठेवला नव्हता, परंतु त्या चेंडूवरती आपण काय पाहिलं की निर्धाव गेला चेंडू. या निर्धाव चेंडू बरोबर षटक सुद्धा इथे समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीला धावसंख्या 16 झाली आहे. प्रति षटक 8 धावांच्या रनरेटनं या धावा जमतायत. मित्रांनो, आता 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला थांबायला वेळ नसतो आणि त्यामुळे तुमच्याकडे जी गणित आहेत ती तुम्हाला बरोबर करायची आहेत, कारण जर गणित चुकलं तर पराभवाची शंका वाढते आणि पराभवाची शंका घेण्यासाठी तुम्ही आला नाही आहेत. त्यामुळे पुढच्या 2 षटकांमध्ये तुम्हाला पूर्णतः जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे. 12 बॉल संपले, त्यानंतर 16 धावा आल्या, पण पुढच्या 2 षटकांमध्ये आपण जो काही बॅटिंग करताना धावांचा लॉस केलाय तो भरून काढावा लागणार आहे. 2:30 वाजलेत आणि 3 वाजता पुन्हा एकदा आपल्याला लकी ड्रॉ ओपन करायचा आहे, अशी तुम्हाला सूचना देतो. ज्या कोणाला लकी ड्रॉचं कुपन 50 रुपयाचं काढायचं आहे आणि नशीब आजमावायचं आहे, त्याला आता एक मोका आहे अर्ध्या तासामध्ये पुढच्या. तुम्ही तो घ्यायचा आहे मित्रांनो. मोठी मोठी बक्षिसं या लकी ड्रॉ मध्ये आपल्याला प्राप्त आहेत आणि त्यासाठी आपण नशीब आजमावा असं मी तुम्हाला आवर्जून सांगू. जो सामना चालू आहे त्या चालू सामन्यातला जो संघ विजेता होणार आहे त्याला आधीच सांगतो आम्ही की त्याला साई झिराडच्या अपोजिट खेळणं आहे. हे तुम्हाला आम्ही सांगतो. कुठे जाऊ नका, पाहत राहा हा सामना. फटका मात्र तितकासा जोरदार नाहीये. प्रहार करताना बॅट आणि बॉलचं मिलन झालं, पण ते मिलन हे फारसं मोठं वाखाणण्याजोगं नाहीये. सिंगल धाव मात्र येत नाहीयेच आहे आणि हा डॉट बॉल झालाय. सुरुवात चांगली आहे गोलंदाजीची. वेदांत पाटीलची सुरुवात चांगली आहे अजूनपर्यंत तरी फलंदाजांकडे. इथे मात्र काही करून एक सिंगल यायलाच पाहिजे, स्ट्राइक रोटेट झालाच पाहिजे आणि अशा पद्धतीनं अजून एक धाव फलकावरती वाढते. परंतु आता मात्र थांबून चालणार नाही. आपल्या बॅटिंग मध्ये जो काही दमखम आहे तो दाखवणं आपल्यासाठी तेवढंच अनिवार्य असेल, कारण धावांचं गणित नाही जुळलं तर मित्रांनो टेन्शन वाढत जातं आणि ते टेन्शन मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला मुक्तपणे फलंदाजी करावी लागेल. दमदार बॅटिंग करावीच लागेल, दुसरा पर्याय नाहीये. चांगला फटका मारला एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूवरती पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलेला आहे एका बाउन्स नंतर आणि दुसरी धाव सुद्धा धाव फलकावरती घेता आलेली आहे. 2 धावा आता मिळाल्या. धावसंख्या झाली आहे 19. विदाउट लॉस 19 धावा. आता मात्र रिस्की फलंदाजी करणं आवश्यक झालेलं आहे, कारण खूप साऱ्या विकेट्स मागे ठेवल्यात, परंतु इथे मात्र आता धमाकेदार बॅटिंग करणं आवश्यक आहे. बॅट बॉल संपर्क होत नाही पाहिजे तसा. तंत्रशुद्ध गोलंदाजी मैदानात या षटकामध्ये होती आहे. गोलंदाज वेदांत पाटील, आधीचे 2 गोलंदाज कमाल गोलंदाजी करून दाखवत होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून हा गोलंदाज वेदांत पाटील सुद्धा तेच काम करताना दिसतोय आपल्याला. इथे मात्र जबरदस्त आसमानी फटका, बिग हिट, सिक्सर. डीजे
25 रन झाल्यात मित्रांनो. सगळे षटकार बहादर फलंदाज आहेत मित्रांनो. तुम्हाला एक वेगळा रेकॉर्ड सांगेन, जो खेळाडू आपल्या धोकोड्याचा इथे उपस्थित झालेला आहे. क्या बात है. कॅच पकडली जाते, फलंदाजाला बाद दर्शवलं जात आहे. कर ऑन बाउंड्री लाईन कॅच पकडली आणि पहिली विकेट डीजे. शाम है 15-20 खेळाडूंची यादी आहे. त्यामध्ये 6 बॉलवर 6 षटकार मारणारे फलंदाज पण खूप सारे पाहिले. पण जयेश भगत हा फलंदाज, ज्याने रंजनपेडच्या मैदानावरती काही वर्षांपूर्वी 6 बॉलला 6 षटकार मारले होते मित्रांनो. आणि धोकोड्याचे फलंदाज असे कारनामे करण्यामध्ये अत्यंत महारत प्राप्त आहेत. त्यात काही शंका घ्यायचं कारण सुद्धा नाही आहे. एकापेक्षा एक सरस लोक आहेत. आणि आता मैदानात करण तोडणकर, ज्याचा आपण वेट अँड वॉच करत होतो, तो फलंदाज मैदानात पोहोचलाय. धावसंख्या झाली आहे 25 रन झाल्यात. अजून काही बिघडलं नाहीये. अजून सुद्धा तुमच्याकडे मोठा मोका आहे. आणि करण तोडणकरला जर जास्तीत जास्त स्ट्राईक प्राप्त राहील तर सारं काही शक्य आहे. अशक्य काहीच नाही आहे. पण संकेत म्हात्रे सुद्धा त्याच पठडीतला फलंदाज आहे. त्याच्याकडे सुद्धा आकर्षक फटके मारण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे. आणि तो त्याच पट्टीतला फलंदाज आहे. काय होतं पाहायचं. इथे 3 षटकं संपल्यानंतर 25 धावा धावफलकावर लागल्यात. आणि आता गोलंदाजीसाठी या सत्रातलं अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज अलंकार पाटील. अलंकार पाटीलला आपण गोलंदाजी करताना बघतोय. समोर संकेत उभा आहे. ओपनिंग पेअर मधला तो फलंदाज आहे आणि तो आता समोर उभा आहे. अलंकारचा चेंडूवरती नो मॅन लँड्स मध्ये चेंडू आलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक मागे धावतायत आणि गडबड होतीये. इथे मात्र आपण फलंदाजाला बाद होताना पाहतोय डीजे. संकेत म्हात्रे बाद झालाय. रनिंग मिस्टेक झाली आणि त्या मिस्टेकनं घात केला आणि तो नॉन स्ट्राईकला रन आउट होऊन माघारी परतताना दिसतो. अशा प्रकारे ही विकेट जातीये. आणि ह्या विकेट नंतर पाहिलं तर 2 विकेट्स मैदानातून माघारी परतल्या. म्हणजे ओपनिंग जोडी ही मैदानातून घर वापसी करताना दिसते. पण आता मैदानात जो 2 फलंदाज आहेत ना मित्रांनो, त्यांच्याकडे मोठे फटकेच आहेत. दुसरं त्यांना काही माहिती नाहीये. कदाचित ते शाळेमध्ये 1 ते 5 आकडे नाही शिकलेत, ते डायरेक्ट 6चा आकडा शिकलेत. असे दोघे आहेत. रट्टा मार बॅटिंग करण्यात ते कमालीचे यशस्वी आहेत आजवरच्या क्रिकेट इतिहासामध्ये. आपलं सर्वांचं लक्ष राहील ते करण तोडणकर वरती. हा बॉल खेळतोय. इथे मात्र अप्रतिम फटका. क्या बात आहे. नशिबाचा भाग आहे मित्रांनो. आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. बुलेटच्या स्पीडने मारलेला फटका करण तोडणकरचा हातामधून निसटला आणि त्यांनी बाउंड्री सुद्धा पार केल्या. चौकार मिळतोय आणि त्या चौकाराने धाव संख्या 30 पर्यंत पोहोचवली आहे. गोलंदाज अलंकार पाटील याला सुद्धा माहिती आहे की करण तोडणकरची भूमिका काय असते. करण तोडणकर कुठल्या टाईपचा फलंदाज आहे. करण तोडणकर किस हस्ती का नाम आहे हे त्याला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे त्याला चांगलीच बॉलिंग टाकावी लागेल. करण तोडणकरचा आणखीन एक आकर्षक फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक मागे आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा ब्युटिफुल अँड ऑल्सो सक्सेसफुल. 2 रन्स येत आहेत आणि धाव संख्या झाली आहे किमान 32 दात हवे आपल्या तोंडामध्ये. तेवढ्या धावा 32 झाल्यात मित्रांनो. गुटखा खाल्ला तर 26 राहतात, नाही खाल्ला तर 32 राहतात मित्रांनो दात.
पुन्हा एक चांगला फटका कार्पेटच्या रूपाने येतोय आणि इथे मात्र एका धावेचं कन्वर्ट दुसऱ्या धावेत करताना आपण पाहतो फलंदाज पंकज भगत बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा झटका लागतोय डीजे. गेल्यात आणि आता करण तोडणकरचा नवा पार्टनर मैदानात पोहोचलाय सिद्धांत सिद्धू तोडणकर. दोन्ही तोडणकर बंधू आहेत आणि यामध्ये आता आपण बघणार आहोत की करण तोडणकरला किती बॉल खेळायची संधी मिळते. कारण मित्रांनो चेंडू शिल्लक आहेत फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती जे घडेल ते घडेल आणि ते काय घडतं ते बघणं अनिवार्य असेल. अलंकार पाटील. अलंकार पाटील चेंडू वेगात आलेला आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. निखिलचं एक रन्स पूर्ण केली, दुसरी सुद्धा पूर्ण झाली आणि स्ट्राईक ज्याला मिळाला पाहिजे करणला तो सुद्धा मिळालाय. मित्रांनो धावसंख्या 2 न वाढते आणि धावसंख्या पोहोचली आहे 35 धावा. अंतिम चेंडू या सत्रातला अजून यायचा बाकी आहे मित्रांनो. अंतिम बॉल. मित्रांनो अंतिम बॉल वरती आपण नेहमीच मोठा वार झालेला पाहतो, पण तेच घडेल का आपण पाहू शकता. क्या बात है. अंतिम चेंडूवरती आलाय भला मोठा षटकार. करण तोडणकर ऑन द फायर. सिक्सर डीजे. 41 रन्स 4 षटकात झाल्यात. 42 रन्सचं टार्गेट आहे. 24 बॉल 42 रन्स काढायचे आहेत आणि यासाठी सिद्धेश पाटील सूरज पाटील पुरस्कृत वागेश्वर वाघरण या मैदानामध्ये कोणत्या प्रकारची बॅटिंग करेल, काय संघर्ष होईल आणि मॅचचा निर्णय काय लागेल, रिझल्ट काय होईल हे आपण थोड्या वेळात जाणून घेऊया. हॅव अ शॉर्ट ब्रेक. थोड्या वेळात भेटतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण पुढच्या 4 षटकात काय या मॅच मध्ये घडणार आहे, काय बिघडणार आहे हे आपण ऐकूया. एक गोड आवाज आमच्या टीम मधला आणखीन एक गोड आवाज तो आहे निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव. थँक्यू व्हेरी मच अँड ओव्हर टू निशांत पाटील.
चला बॉल द्यायचा आहे मैदानावरती. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अर्थात जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 42 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 42 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानावरती आदर्श पाटील आणि त्याच वेळेला अक्षय पाटील ही जोडी मात्र मैदानावरती आलेली आहे. सुरुवात होते मॅचला. करण तोडणकर पहिलाच बॉल. आहा, पहिलाच बॉल या ठिकाणी खोलवर टप्प्याचा खऱ्या अर्थानं डिग आउट करायचं होतं, परंतु चेडूने बॅटचा संपर्क झाला नाही. या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. सुरुवात चांगली झाली आहे. खऱ्या अर्थानं टार्गेट सुद्धा खूप चांगले ठेवले दन्नेकुरची. 24 बॉल आणि 42 धावेची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी साधारणतः 10.5 ची सरासरी ठेवायची आहे. ते म्हणजेच वाघेश्वरी वाघाणी या संघाला. करण तोडणकर पुन्हा एकदा सेकंड बॉल. हा सेकंड बॉलवरती या ठिकाणी मात्र बॅटची इनसाइड एज घेतली. चेंडू फाइंडिंगच्या दिशेने गेला. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागलं. चांगली क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एका बाजूला संघ आपण पाहतोय जे हनुमान धोकवडे, दुसऱ्या बाजूला वाघेश्वरी वाघराणी. दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार. सिद्धेश पाटील आणि अर्थातच सूरज पाटील यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय वाघेश्वरी वाघरण. चांगला संघ आहे आणि त्याच वेळा दुसऱ्या बाजूला धोकवडे. दोन्ही संघ तितकेच एकदा दमदार आहेत, बलवान आहेत. परंतु आता 22 बॉलमध्ये 41 धावा पूर्ण करायचे आहेत. करण तोडणकर म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू. नेहमीच धोकोडे संघासाठी बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, एक गाजलेलं नाव आहे आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये करण तोडणकर. परंतु पहिल्याच 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. आहा, तिसरा बॉलवरती इथे मात्र हा प्रकार बॉल बॅकफुटला गेला. बॉडी बॅलन्स केल्याने पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेट. येतोय एक जबरदस्त षटकार. मध्ये आता 35 धावा पूर्ण करायची आहेत. 7 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. कारण तोडणकरची गोलंदाजी. आता पहिल्याच बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव, तिसऱ्या बॉलवरती अर्थात षटकाराला 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा करण तोडणकर या पुढील बॉल. चांगला बॉल आहे आणि यावेळेस मात्र चेंडू बंद बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. चांगली सुरुवात झालेली आहे. धफलकावरती आता 11 धावा आलेल्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धेश पाटील आणि सूरज पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ वाघेश्वरी वाघरण आहे. दुसऱ्या बाजूचे हनुमान धोकवडे. दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ खेळत आहेत. परंतु आता
नक्की जिंकायचं असेल तर करण तोडकरला सुद्धा विचार करण्याची गरज आहे, कारण अगोदरच्या 2 बॉल्सवरती आक्रमक फटके मैदानात पाहायला मिळाले. तब्बल 10 धावा मागील 2 बॉल्सवरती आलेले आहेत आणि आता 11 धावा धाफलकावरती आल्यानंतर 20 बॉलमध्ये 31 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय आदर्श पाटील, एक वाघण संघाचा हा महत्वाचा खेळाडू. रिसेंटली 2 ते 3 वर्षामध्ये ज्याने खूप चांगलं पण नाव कमावलेलं आहे. पुन्हा एकदा करण. हा प्रचंड वेग फॉलो थ्रू मध्ये इथे काय कॅच पकडले, अप्रतिम कॅच, अद्भुत कॅच, अविस्मरणीय कॅच. फलंदाज आदर्श बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त कॅच मॅच मध्ये नक्कीच वापसी केलेली आहे, कारण अगोदरच्या 2 बॉल्स मध्ये 2 मोठे मोठे फटके येत होते तेव्हा मी सांगितलं की कुठेतरी विचार करण्याची गरज आहे करण तोडणकरला. कारण आदर्श जर स्टिकला किंवा या ठिकाणी मोठे फटके मारायला सुरुवात केली की तो काही थांबत नाही. मग अशा वेळेला त्याला थांबवणं गरजेचं होतं आणि ते काम मात्र या ठिकाणी सदैव करण तोडकर अशा बाबतीत नक्कीच चांगलं काम करतो. ते काम केलंय. एक महत्वपूर्ण विकेट झाल्यानंतर आता नवीन फलंदाज वागेश्वरी वागण संघाचा एक बाइंडिंग फॅक्टर, ज्याने कित्येक वर्ष आपण पाहिलं तर चांगला क्रिकेटचा खेळ खेळलेला आहे. एक चांगला बायकर मॅन देखील आपण पाहिलं तर अलिबाग प्रीमियर लीग मध्ये ज्याला बाईक मिळाली आणि अलिबाग चॅम्पियनला सुद्धा त्याला बाईक मिळाली होती. 2 बाईक्स त्याच्या नावावरती आहेत. असा निखिल पाटील स्ट्राईक वरती आलाय. 19 बॉलमध्ये 31 धावांची गरज. पुन्हा एकदा करण तोडणकर. प्रचंड वेग, बरोबर मधोमध पकडले निखिल पाटील. डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत.
क्षेत्ररक्षक एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. आता या ठिकाणी दोन दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. सिद्धांत तोडणकर हा मात्र फलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज पाहतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. जशी करणने केली त्याच पद्धतीची गोलंदाजी आता सिद्धांतच्या वतीनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल्स कम्प्लीट झालेले आहेत. हा ट्रॅकर बॉल हवेमध्ये, परफेक्ट कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. पकडले कॅच, फलंदाज बाद. पाहूया काय होते तर मैदानावरती. त्याच वेळेला 3 वाजता वॉशिंग मशीन कोणाच्या घरी जाते हे सुद्धा पाहणयोग्य असणार आहे. कारण बघा पूर्वी चं जीवन फार वेगळं होतं. पूर्वी तुम्हाला हाताने कपडे धुवायला लागायचे, हाताने तुम्हाला भांडी घासायला लागायची, त्यानंतर तुम्हाला कचरा काढायला लागायचा. परंतु आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण पाहिलं तर कपडे धुवायची वॉशिंग मशीन आली, त्यानंतर भांडी धुण्याची सुद्धा मशीन आली. आणि अशा अनेक गोष्टी आलेल्या आहेत घरामध्ये. त्यामुळे महिलांचं जे काही जास्त वर्क आहे ते कमी करण्यासाठी या ठिकाणी आधुनिक मशीनचा वापर मात्र केला जातोय. मग काही म्हणतात की आमच्या अंगाला व्यायाम राहिलेला नाहीये, काही म्हणतात की मशीन असेल तर आपल्या अंगाला आराम पडतो. मग करावं तर नक्की काय करावं हे सुद्धा आता मोठं प्रश्नचिन्ह आहे. 14 बॉलमध्ये आता 28 धावांची गरज आहे. धाफलकावरती 14 धावा झालेल्या आहेत. चांगला बॉल आहे इथे, बॅटची इनसाइडच घेतली, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. परंतु या ठिकाणी जिंकायचं असेल तर तुम्हाला मोठी फटकेबाजी होणं फार गरजेचं आहे. जे हनुमान कडमड बागदंडाचे सगळे सदस्य आपण पाहतोय, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहे, त्याच वेळेला यंग आमचे सगळे अगदी अजून सुद्धा जागे आहेत. मॅच पूर्ण होण्यासाठी त्यांचं सहकार्य नेहमीच या स्पर्धेसाठी राहिलं. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ हो, व्हॉट अ कॅच, अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय कॅच. आणि अंपायर्स फलंदाज बाद. आमचे थर्ड अंपायर्स आहेत, गणेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून एकदा चेक केलं जाईल की हा क्लिअर कॅच पकडलाय की पकडण्या अगोदर कुठे बॉल जमिनीला स्पर्श झालाय का, या सगळ्याची पडताळणी केली जाईल.
आउट आहे. या ठिकाणी थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. फलंदाज बाद आहे, त्यामुळे नक्कीच इथे फलंदाजाला तंबूमध्ये परतावं लागेल. नवीन फलंदाज वेदांत मैदानावरती आलेला आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 27 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. संपूर्ण जबाबदारी आता अक्षयकडे आहे. 12 चेंडू आणि 27 धावेंची गरज. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज अर्थातच रोहन तोडणकर. बघा, तीनही आमचे तोडणकर बंधू आलेत. 2 तोडणकर बंधूंनी मात्र प्रभावित केलेला आहे. तिसरा तोडणकर बंधू काय करतोय? 12 बॉलमध्ये 27 धावेंची गरज आहे. स्ट्राईक इनवरती फलंदाज आपण पाहतोय सलामीचा अक्षय पाटील. मॅक्सवेल अजूनही तैनात आहे. चांगला फटका स्टेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय आणि एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. एक धावेने संघ पुढे सरकत आहे. आतापर्यंत धाफलकावरती 16 धावा आलेल्या आहेत. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती आता हाणामारी करावी लागेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमक फलंदाजीचा आविष्कार मैदानावरती पेश करावा लागेल, तरच काहीतरी होणार आहे. अदरवाईज मात्र इथे तुम्हाला नक्कीच पिछाडीवरती जावं लागेल. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती हल्ला बोल, आक्रमण, एक्सप्लोसिव्ह बॅटिंग वागण संघाला करावी लागेल. आहा, चांगला बॉल आहे. टप्पा पडला, त्यानंतर स्लाइटली टर्न झाला. बॅकफुटला जाऊन खरं तर स्लाइस करायचं होतं, किंबहुना स्टिअर करायचं होतं, परंतु संपर्क नाहीये आणि त्याचमुळे इथे डॉट बॉल येतोय. 10 बॉलमध्ये 26 धावांची गरज. पुन्हा एकदा रोहन तोडणकर. चांगला बॉल आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि इथे मात्र मिळतील 4 धावा. दरणे गुरुजी धावफलकावरती धावा आलेल्या त्या म्हणजेच 20 धावा. आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. कदाचित हा चौकार या सत्राला कलाटणी देणार तर नसेल ना, असं चित्र आता या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. चांगल्या पद्धतीने फलंदाजी आता गोलंदाजी होत होती, परंतु नक्कीच साथ मात्र लाभली नाही क्षेत्ररक्षकाची आणि त्याचमुळे एक चौकार मिळालेला आहे. 9 बॉलमध्ये 22 धावांची गरज. 9 बॉल्स 22 धावा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज वेदांत पाटील अजून सुद्धा तैनात आहे. चांगला बॉल आहे. खुल्या टप्प्याचा बॉल डिग आउट करून खोदून काढले त्याला आणि एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने काम होणार नाहीये. आता धाफलकावरती 8 बॉलमध्ये 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. 21 धावा धाफलकावरती आल्यात म्हणजे 50% धावा धाफलकावरती पूर्ण झाल्यात. आमचं WTC चॅनल नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षेपण त्यांचं आहे आणि अजून सुद्धा काही प्रेक्षक या चॅनलवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि एका धावेवरती संतुष्ट, परंतु इथे मात्र ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. हे नक्की काय चाललंय मैदानावरती? खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. धावा सेव्ह करणं गरजेचं आहे. अशा वेळेला इथे धावा प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बहाल केले जात आहेत आणि या बॉलवरती दरणे गुरुजी 3 धावा मिळालेल्या आहेत. या 3 धावा नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. राहुल उलवेकर या स्पर्धेचा अर्थातच या चॅनलचा मालक आहे आणि नक्कीच 2 दिवसामध्ये मी त्यांचं प्रक्षेपण पाहिलं. प्रभावी करणार होतं. इम्रान सर प्रत्येक अँगल्स दाखवणं असेल किंवा रिव्ह्यू मध्ये क्लॅरिटी दाखवणं असेल, परफेक्ट अँगल परफेक्ट क्लिअर करणं असेल. 7 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. 7 बॉल्स आणि 18 धावांची गरज. हा चांगला बॉल आहे. इथे मात्र डॉट बॉल चेंडू पाहायला मिळेल का? आणि येस, इथे मात्र धावा येणार नाहीयेत. 3 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेल्या आहेत.
आता येणारे 6 बॉल 18 धावेची गरज, 18 धावा 6 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही संघ मी म्हणेन समसमान स्थितीमध्ये, दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला म्हणावा लागेल. एका बाजूला सिद्धेश पाटील आणि त्याच वेळेला सूरज पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ वाघेश्वरी वागरण, तर दुसऱ्या बाजूला जे हनुमान धोकोडे या दोन संघादरम्यान ही लढत. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. कधी दोन्ही संघ आपापसामध्ये याच्या अगोदर बऱ्याच वेळेला भिडलेले आहेत. कधी धोकोडे संघ विजयी झाला, कधी वागरण संघ विजयी झाला. परंतु ही स्पर्धा वेगळी आहे इम्रान सर. या फ्लड लाईट्स मध्ये खेळत असताना या मैदानाचा अंदाज घेणं, या खेपटीचा अंदाज घेणं, मातीची विकेट, सिमेंटची विकेट, याच्यामध्ये याच्या प्रॉपर्टीज फार वेगवेगळ्या आहेत. खेपटीवरती जर आपण पाहिलं तर सिमेंटच्या खेपटीत चेंडू लगेच आपल्या बॅटवरती येतो, स्कीट होतो. मातीच्या विकेटवरती थोडासा वेट करावं लागतं. टप्पा पडले की थोडं थांबून येतो, मग कनेक्शन होईपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका सुद्धा आपल्याला कधी कधी करावी लागते. आणि ह्या एक गोष्टी त्या फलंदाजाला ओळखणं, पारखणं देखील तितकंच गरजेचं आहे. परंतु आता कंडिशन वेगळी आहे. क्रिकेट म्हटलं की अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळण्याचा हा खेळ आहे. 6 बॉलमध्ये 18 धावीची गरज असताना कुंदन तोडणकर केटी मात्र मैदानावरती आलेला आहे. पहिलाच बॉल बघा, हे तोडणकर बंधूच आहेत. दोकोडे संघामध्ये 5 तोडणकर बंधूच्या टीम मध्ये आहेत, म्हणजे अर्धा संघ जवळपास त्यांनीच फुल केलाय. परंतु चांगली परफॉर्मन्स देखील त्यांचा आहे. हा, चारही गोलंदाज तोडणकरच आहेत आणि तोडफोड करणारीच गोलंदाजी ते सातत्याने करत असतात. नेहमी कंजूस गोलंदाजी, चांगली इकॉनॉमिकल गोलंदाज आहेत. कारण समोरचा संघ तेवढा मित्रांनो कमी याचा नाहीये. तो देखील संघ एक दादा संघ आहे अलिबाग तालुक्यातील, आणि अशा संघाला त्यांनी आतापर्यंत नक्कीच थोडंसं बांधून ठेवलंय. हा पहिलाच बॉल इथे पंच विनोद पाटील यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे की हा चेंडू वाईड आहे की वाईड लाईनच्या आतून आहे, याची पडताळणी मात्र केली जाईल. पाहूया आमची थर्ड अंपायर याच्यावरती काय निर्णय देत आहेत. या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतोय सगळ्या दिग्गज मान्यवरांचे बॅनर्स लावलेले आहेत. तदनंतर जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या वतीनं येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत देखील करणारा बॅनर आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी, चेंडू मात्र आतून आहे, त्यामुळे हा बॉल नक्कीच काउंट केला जाईल. आता येणाऱ्या 5 बॉल्स वरती 18 धावेंची गरज. 5 बॉल 18 धावा म्हणजे आता येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती हल्ला बोल करावं लागेल, आक्रमण चढवावं लागेल. दुसऱ्या बाजूला तोडणकरांनी नक्कीच या ठिकाणी जोडणकर करणारी गोलंदाजी केली आहे, कारण आपल्या मॅचला नक्कीच जोडत आहेत किंवा या इनिंगला बनवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा कुंदन तोडणकर. आता मात्र वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा या ठिकाणी ऍड होणार आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता 17 धावींची गरज. आजचा या स्पर्धेचा फायनल दिवस, आणि या फायनल दिवसामध्ये आता नक्कीच थोड्या वेळाच लकी ड्रॉ एक कुपन आता आपण काढणार आहोत. फुल टॉस बॉल आडव्या वाटे खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन लावले आणि तिथे एक धाव तरी घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना इथे मात्र फलंदाज बाद.
रिव्ह्यू मात्र समाप्त झालेला आहे. यापुढे तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. येणाऱ्या ते 4 बॉलमध्ये 15 धावींची गरज. 4 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा कुंदन. चांगला फटका हवेमध्ये, बॉल कॅचची नामी संधी. या ठिकाणी मात्र करण तोडूनकराला तो कसा कॅच सोडेल. पकडले कॅच पर्यंतच अक्षय तंबूमध्ये परत. तीन बॉल्स मध्ये 15 धावींची गरज आहे. आता तुम्हाला जीवित मात्रेला आठवावं लागेल, ज्याने 3 बॉलमध्ये 3 षटकं मारले होते. 35,000चं बक्षीस जिंकलं होतं आणि काय ती मॅच झाली होती, कधी न विसरणी मॅच, रायगड विरुद्ध ठाणे. आणि अशा पद्धतीची ही मॅच पाहायला मिळेल का? 3 बॉलमध्ये 15 धावींची गरज. आहा, डॉट बॉल मैदानावरती बघा. बॉलिंग लाईन काय जबरदस्त आहे. धोकवडे संघाची गोलंदाजीच्या जीवावरती मॅच मध्ये कव्हर केली आहे. काय वागरण संघाला 24 बॉलमध्ये 42 धावांमध्ये तेवढं काही टफ आव्हान नव्हतं, परंतु गोलंदाजी चांगली असेल, गोलंदाजी अगदी तरबेज असेल, अग्रेसर असेल, तर त्यामध्ये आपण यश प्राप्त करू शकतो. आता 2 बॉलमध्ये 15 धावींची गरज आहे. 2 चांगले कॅच सुद्धा पकडलेत, हे सुद्धा चांगलं ऑब्झर्वेशन आहे. कॅच सुद्धा मॅच मध्ये कलाटणे देणारे ठरले. एक अर्थ फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडला आणि दुसरा मिड ऑफच्या दिशेने कॅच पकडला होता. या 2 कॅचने सुद्धा पूर्णपणे चित्र बदललं. एका कॅच मध्ये सुद्धा आपण मॅचचं चित्र पाडू शकतो. मॅच जिंकू शकते, हरू शकते. त्यामुळे इथे आता औपचारिकता आपण बाकी म्हणू शकतो. एका बॉल मध्ये 14 धावींची गरज आहे. 1 बॉल आणि 14 धावा. अशक्य शक्य असं हे आव्हान. लकी ड्रॉ पण आता त्यात करायचं आहे. आणि इथे मात्र चौकार तर आलेला आहे. साई झिराट आणि त्याच वेळेला जयनुमान धोकोडे यांच्यामध्ये पण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच करण तोडणकर आपण ठरवलं, तर आपण सुद्धा यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सांगायचंय करण तोडणकर. चला करण तोडणकर